पॅची काइंड ऑफ स्ट्रक्चर निर्माण होतो, लालपणा येतो आणि त्याच्याचमुळे आपण सोरायसिस झाला असं म्हणतो. आता सोरायसिस ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की सोरायसिस हा स्किन डिसीज नाही आहे. इट इज अ इम्बॅलन्स इन इम्युन सिस्टीम. इम्युन सिस्टीममध्ये बॅलन्स नाही होत, त्याच्यामुळे हा झालेला आजार असतो. सो आपल्याला तिथे फोकस करायला लागेल, जे बॅलन्समध्ये आणणं गरजेचं आहे इम्युन सिस्टीमला. आणि दुसरं आहे इन्फ्लमेशन कमी करणं. सो 2 पॉईंटवरती आपल्याला फोकस करायचं आहे, जे की आपण नाही करत आहे. म्हणून सोरायसिस ट्रीट नाही होत असं जनरली म्हटलं जातो. तिथेच मी सुद्धा वर्क करते लाईफस्टाईलवरती. ओके, सो इन अ वे आपण पुढल्या व्हिडिओमध्ये अजून डिटेल सोरायसिसमध्ये जाऊयात. हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्यांना ज्यांना हा त्रास आहे, कारण की ज्यांना हा त्रास आहे ना त्यांनाच माहिती आहे की नेमका काय फील ते करतात. राईट. थँक्यू सो मच. टेक केअर.